क्षेत्रामध्ये गेला, कुठल्याही विषयाचा जरी अभ्यास केला तरी संस्कृतचा अभ्यास हा तुम्ही केलाच पाहिजे. आणि कुठल्याही क्षेत्रातले जरी पदवीधर असला तरी तुम्ही संस्कृतचा अभ्यास करू शकता आणि संस्कृतमध्ये लेखनही करू शकता, बोलूही शकता. मी स्वतः संस्कृतचा पदवीधर नाही, संस्कृतचं कुठलंही क्वालिफिकेशन माझ्याकडे नाही, पण तरीसुद्धा मी संस्कृतमध्ये बोलू शकतो, लिहू शकतो. संस्कृतमध्ये मी कविताही लिहिलेल्या आहेत, लेखही लिहिलेले आहेत. ते सगळं संस्कृतवाणी नावाच्या ई मासिक पत्रिकेत प्रसिद्ध झालेलं आहे, माझ्या फोटोसह प्रसिद्ध झालेलं आहे. तेव्हा संस्कृतमध्ये लेखन करणं किंवा बोलणं ही काही फार अवघड गोष्ट आहे अशातल्या भाग नाही. आपला जर तेवढा अभ्यास असेल तर आपण कुठल्याही विषयातलं जरी असलो तरी संस्कृतमध्ये बोलू शकतो, लिहू शकतो. हे दाखवण्याकरता मी मुद्दाम 2 संस्कृत कविता स्वतःच लिहिलेल्या सादर करणार आहे. खरं तर माझ्या 2 मराठी कविता होत्या. निर्भयाचे मनोबल. निर्भया माहिती आहे का तुम्हाला? नाही. काही वर्षांपूर्वी आपल्या दिल्लीमध्ये एक मेडिकल स्टुडंट होती, तिला निर्भया असं नाव देण्यात आलेलं आहे. खरं तिचं नाव वेगळं होतं, ते नाव लपवण्यासाठी निर्भया असं नाव तिला तिथे दिलेलं आहे. तिच्यावरती त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार झाला आणि तिचा खून झाला. त्या घटनेने 41